एक गोष्ट अशी आहे की नवोदय विद्यालयावर पूर्ण कंट्रोल हा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचा असतो. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी अनेक निर्णय असे घेतलेले आहेत की पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असा प्रकार घडू नये, याच्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः इथले जे प्रांताधिकारी आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी जे नॉन ऑफिशियल मेंबर असतात, एका नामांकित स्कूलचे प्रिन्सिपल यांना मेंबर म्हणून घ्यायचे होते. त्याची उद्याच ते नेमणूक करतायत आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल येईल. आणि एकंदरीतच स्वच्छतेच्या संदर्भात काल जी काय आम्ही पिक्चर्स बघितली आणि आज इथं आल्यानंतर साफसफाई केलेली आहे, परंतु ती रोज असली पाहिजे. आणि उद्या मी यांच्या जे कमिशनर आहेत त्यांना मी डेप्युटी कमिशनरना मुंबईला बोलवलेलं आहे आणि सर्व नवोदय विद्यालय आणि सर्व मिलिटरी स्कूल्स, कारण मिलिटरी स्कूलला सुद्धा रेसिडेन्शियल व्यवस्था असते, तर त्या सगळ्यांच्या बाबतीतच मार्गदर्शक सूचना आम्ही सोमवारी निर्गमित करू, त्या सर्वांवर बंधनकारक असते. विषबाधा ही मला जे काय आता कळतं, कारण आता कुठलेच नमुने नाही आहेत, जे त्यांचे उलटीचे नमुने आहेत तेवढे कलेक्ट केलेले आहेत. त्याचा ज्यावेळेला रिपोर्ट येईल त्यावेळेला आपल्याला समजेल. परंतु विषबाधा ही जास्त करून दुधातून होऊ शकते आणि दुपारी सर्व मुलांनी खीर खाल्लेली होती. त्याच्यामुळे आम्ही अगोदरच शाळेच्या लेवलवर दुधाचा वापर कशा रीतीने रिस्ट्रिक्ट करायचा याच्या संदर्भात विचार करतोय आणि त्याच्यासुद्धा मार्गदर्शक सूचना या सोमवारी दिल्या जातात. काय कारवाई होईल का? त्याचा जिल्हाधिकारी काय रिपोर्ट पाठवतात त्याच्यावरती कारवाई अवलंबून आहे. परंतु केवळ कारवाई होऊन असे प्रकार थांबत नाहीत. त्या ठिकाणी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याच्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यायला लागते आणि ती काळजी घेतली जाईल. आपण बघा, लग्न समारंभामध्ये सुद्धा विषबाधा होते, त्यावेळेला का आपण त्यांना थोडी शिक्षा देतो. मुलांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे. मुलांची आयुष्य खूप बहुमोल असतात, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत कुठलाही रिस्क घेता कामा नये. याच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना असतील सगळ्याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना या सोमवारी काढण्यात येतील. स्थानिक बाजारपेठेमध्ये जे म्हणजे स्थानिक बचत गट आहेत यांना जेवणाचा देण्याचा तुम्ही ठेका नाही, काही निर्णय जे आज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलं जी कंपाऊंडच्या बाहेर जातात आणि त्यांना काही जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतात, त्या संदर्भात इथं लोकल जागा द्यायला सांगितलेली आहे आणि महिला बचत गटांना च्या माध्यमातून मुलांना चांगल्या वस्तू या त्या स्टोअरमधून दिल्या जातील. नाही, असं बिलकुल नाही. जिल्हाधिकारी हेच तर एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन आहेत, त्याच्यामुळे निर्बंध नसतो असं बिलकुल नाही आहे. जिल्हाधिकारी यांना शेकडो कमिट्यांवर त्यांना लक्ष ठेवायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी जर लांब राहत असतील तर त्यांनी त्या तालुक्यामध्ये राहणारा आपल्या प्रतिनिधीला ऑथराईज करावं, असं त्यांच्या सर्क्युलरमध्ये आहे आणि त्याची अंमलबजावणी आपले जिल्हाधिकारी सुद्धा करणार आहेत. आणि आमचे जिल्हाधिकारी अतिशय कार्यक्षम आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसेल याची मला खात्री. कोण होतं ज्याच्यावर सगळ्यांचा आरोप होता ते जेवणच प्रशासकीय विद्यालयाने नष्ट करून टाकलं? नाही, त्याची सगळ्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर होणार आणि चौकशी झाल्याशिवाय याच्यावर काही कॉमेंट करणं योग्य होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.